आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। अठ्ठावीस मार्चला द्राक्षबागेत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला वन विभागाच्या पथकानं जेरबंद केलंय। मात्र त्याच्या हल्ल्यात 2 वन कर्मचारी गंभीर जखमी झालेत। भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत कापताना मनोज वाघमारे याला गवतात बिबट्या आढळला। त्यानं तात्काळ गावकऱ्यांना याबाबत माहिती कळवली। तसेच ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बीटचे वनाधिकारी ज्ञानेश्वर वाघ यांना याची कल्पना दिली। त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानं वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। जखमी असूनही बिबट्या हळूहळू शरद बरकले यांच्या शेतातील द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर जाऊन बसला। अधिकाऱ्यांनी पाहणी सुरू करताच बिबट्यानं अचानक हल्ला केला। वन अधिकाऱ्यांनी संरक्षण जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला। हल्ल्यात शांताराम शिरसाट व अण्णा टेकनर हे कर्मचारी जखमी झालेत। मात्र त्यांनी जखमी अवस्थेत धैर्यानं बिबट्याला पकडून ठेवलं। बिबट्या आक्रमक होत असल्यानं त्याला ताब्यात घेणं अवघड झालं होतं। यामुळे नाशिक येथून पशुवैद्यकीय तज्ज्ञांची टीम बोलावण्यात आली। त्यांनी बिबट्याला बेशुद्ध केलं। यानंतर पिंजऱ्यात टाकून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। बिबट्याच्या पायाला दुखापत झाल्यानं तो चालू शकत नव्हता। तसेच उन्हामुळे तो आजारी पडला असल्याचं सांगण्यात आलं। त्याला सावलीत ठेवून सलाईन दिल्यानंतर ताप कमी झाला। यानंतर पुढील वैद्यकीय उपचारांसाठी बिबट्याला हलवण्यात आलं आहे। दरम्यान रेस्क्यू टीमनं चांगली कामगिरी करून ही मोहीम यशस्वी केली आहे। ही मोहीम यशस्वी करण्यात डॉक्टर हेमराज सुखवल, समर्थ महाजन, राकेश मोरे, उपवन संरक्षण उमेश वावरे, सहाय्यक वनसंरक्षक संतोष सोनवणे, वन परिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वन परिमंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार, वनरक्षक अण्णा टेकनर, ज्ञानेश्वर वाघ, हेमराज महाले, जयराम शिरसाट, शांताराम शिरसाट, परसराम भोये यांच्यासह संपूर्ण वन विभागाचं मोठं योगदान होतं। शिंदवडच्या तरुणांनी या मोहिमेत मोठी मदत केली। त्यांच्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी वन विभाग आणि रेस्क्यू टीमचे विशेष आभार मानले। बसवंत NH3 करिता प्रतिनिधी सचिन बस्ते, शिंदवड।